उजनी धरणाची निर्मिती झाल्यापासून उजनी धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटत असलेले क्रियाशील कार्यकर्ते, सामाजिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव तात्या आरकिले यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश का केला आणि कशासाठी केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तात्या नमस्ते. नमस्ते. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढत होता. बरोबर. तर तुम्ही आता काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर हा प्रवेश तुम्ही का आणि कशासाठी केला जरा सविस्तरपणे सांगितलं तर आमच्या प्रेक्षकांना बरं होईल. मी परमदेव ज्ञानदेव आरकिले, माझं वय 68 आहे. मी साधारण 40 वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी आबदतो. म्हणजे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार, प्रांत, पुनर्वसन जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे कायम मी हेल्पवडा घालून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो. तर प्रांत साहेब, अपर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी बैठकी माझ्या बरोबर घेतात. लोकांना प्रश्न मी सांगितलेले मार्गी लावण्यासाठी प्रश्न मांडले जातात. त्याच प्रश्न मांडल्यावर ते खालच्या अधिकाऱ्याला आदेश दिले जातात. पण दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. अशी 40 वर्ष झाली मी प्रयत्न करून असा न्याय मिळाला. म्हणून मी ह्याच्यासाठी शिंदे सेना धरणग्रस्त शिंदे सैनिक प्रवेश केलेला आहे. मी उजनी धरणग्रस्त संघटनेचे आतापर्यंत जी काय काम लोकांचे जनसेवा केली त्याचा काय अजून अंमलबजावणी व्हायना, लोकांचा प्रश्न सुटना. ह्याच्यासाठी माझ्या एक लक्षात आलं की बाबा आता आपल्याला कुणाला तरी आधार पाहिजे चांगला. म्हणून मी शिंदे साहेबांच्या सैनिक प्रवेश केला. कारण त्यांच्या कामाची हातोटी किंवा त्यांच्याबद्दल बरेच आपल्याला माहिती मिळाली असल्यामुळं अधिक आमच्या जवळजवळ 17 जिल्ह्यातली काही शेतकरी सैनिक संघटनेची लोक, त्या लोकांनी मला त्याच्याबरोबर घेऊन त्यांनी मला शिंदे सैनिक प्रवेश करण्यासाठी भाग पाडले. त्याच्यामुळे माझी इच्छा होती बरी तशीच, तरी ते सगळ्यांनी मिळून आम्ही शिंदे सेनेत प्रवेश केला. तरी शिंदे सेनेत प्रवेश चौगुले सर कोल्हापूरचे, त्यांनी आम्हाला मदत तिथपर्यंत पोहोचवलं. तसंच आम्हाला संजय मोरे शिवसेनेचे सचिव आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी आम्हाला प्रवेश दिला. प्रवेश दिल्यानंतर आम्हाला त्यांनी असं सांगितलं, तुमचा कसला प्रश्न असू द्या, मी मंत्रालयात तुम्हाला बोलून घेऊन ज्या मंत्र्याकडे प्रश्न तुमचा असतील त्यांच्याबरोबर बैठक लावून मी तुमचं प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. तसंच आम्ही सगळ्या लोकांनी, आम्ही जवळजवळ 60 ते 65 लोक, प्रमुख कार्यकर्ते 17 जिल्ह्यातले, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही तिथं प्रवेश केला. तसंच आमचे सहकारी शशिकांत थोरात वडाळा, तसंच कंदर तालुका करमाळा इथले राजेंद्र सरडे ही माझे मार्गदर्शक, ह्यांनी आम्हाला प्रयत्न करून आम्हाला त्यांच्या पोहोचून पोहोचवलं. आज काय तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रयत्न करत होता. तुम्हाला त्या आता धरणग्रस्ताला न्याय मिळाला नाही असं म्हणायचं का? आतापर्यंत मी प्रयत्न केला पण अजूनपर्यंत काय तसा न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला नसल्यामुळे मला ही करावं लागलं. आता तुम्हाला गॅरंटी आहे का शिंदे सेनेत गेल्यावर तुमच्या धरणग्रस्तांना किंवा धरणग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न किंवा इतर प्रश्न सुटतील असं? आमचं प्रश्न सुटतील अशा हिशोबानेच आम्ही गेलोय. तसा काय शब्द वगैरे तुम्हाला त्या दृष्टिकोन मिळाला का? त्यांचा शब्द आम्हाला आहे, ज्या दिवशी तुमचा काय प्रश्न असेल ते मुंबईला घेऊन या आणि महसूल मंत्री आणि पुनर्वसन मंत्र्याबरोबर तुमची आम्ही बैठक लावू आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. संजय मोरे महाराष्ट्राचे शिंदे साहेबांच्या सैनिकचे सचिव आहेत. ती आम्ही ठाकरे भवन ठाणे इथं जाऊन प्रवेश घेतला. तिथं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. तसंच आमच्या संघ असणाऱ्या काय लीडर आहेत 17 जिल्हे, काय उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर, त्यांनी सुद्धा सांगितलंय त्या तुमच्या प्रश्नासाठी आम्ही सगळीजण मुख्य कार्यकर्ते तर आम्ही सगळे आहेच, पण मग आमच्या जवळ जे काही संघ असणारे कार्यकर्ते यांना सगळ्याला घेऊन तुमच्या प्रश्नासाठी आम्ही मुंबईला जेवढा आम्हाला
वेळ लागला तरी चालेल, पण तुमच्या प्रश्नासाठी आम्ही प्रयत्न करायला तुम्हाला कायमस्वरूपी मदत करू. आता धरणग्रस्तांची प्रमुख भेडसणारी अडचण कोणची आहे? मूळ भेडसावणी अडचण म्हणजे वहिवट अडथळा. वहिवट अडथळा म्हणजे अशी परिस्थिती आम्ही साहेबाला मी सांगितलं, साहेब तुम्ही आम्हाला वाटप कशी जमीन केली, संपादन कशी केली आणि आज वहिवटून आम्हाला कशी दिली आहे तुम्ही, ह्या प्रश्नासाठी आम्हाला तुम्ही सगळ्याची बैठक लावून ह्यांना विचारा की तुम्ही वाटप कुठे केले, जमीन संपादन कुठे केली आणि त्यांना आता वहिवटाला कुठे दिली आणि मूळ मालक का अडथळा करतात, ह्या प्रश्नासाठी मूळ प्रश्न आमचा हीच आहे. कॅनलचं पाणी असेल, काय लोकांना ग्रामपंचायतीचं पिण्याचं पाणी असेल, आम्ही कॅनलचं पाणी अजून बऱ्याच लोकांना आमच्या मिळत नाही, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उजनी धरणाची निर्मिती होऊन जवळपास 40 ते 45 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही त्या धरणाच्या निर्मितीसाठी ज्या धरणग्रस्तांनी आपल्या प्रपंचाची राख-रांगोळी केली, त्या धरणग्रस्तांचे आजही प्रश्न सुटलेले नाहीत. तर त्या धरणग्रस्तांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, धरणग्रस्तांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी राज्याचे धडाकेबाज उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेने या पक्षात प्रवेश घेतलेला आहे आणि यापुढं नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणार असल्याची भूमिका यावेळी धरणग्रस्तांचे ज्येष्ठ नेते ब्रह्मदेवता आरकेले यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे.